प्रतिपतचंद्रचं लिखाणकाम जवळपास 2015च्या फेब्रुवारीमध्ये सुरू झालं होतं आणि 16 म्हणजे माझा पहिला आराखडा लिहून झाला. मी कुठलंही पुस्तक मी हातानंच लिहितो. ज्यावेळेस माझं पहिलं लिखाणकाम पूर्ण झालं त्यावेळेस माझ्या 2017 साली मला समजलं की शोध नावाची एक कादंबरी आलेली आहे. म्हणजे सुरुवातीला मी थोडा गडबडलो होतो की विषय पण तोच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा खजिना. मग सुरुवातीला मी थोडा गडबडलो की म्हटलं काहीतरी वेगळं होतं आणि मी नागपूरला होतो त्यावेळेस. मी कादंबरी जाऊन विकत घेतली. कादंबरी मी घरी आणून ठेवली होती. शोध एक 3 दिवस तरी मी उघडली नाही, कारण मला भीती वाटत होती की या कादंबरीमध्ये आणि माझ्यामध्ये साम्य निघालं तर पुढं काय करायचं. आणि मी नंतर शोध कादंबरी वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला वाटत होतं महाराज, खजिना या गोष्टी, पण नंतर शोधमध्ये सुरतच्या दुसऱ्या लोटीतील खजिन्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि प्रतिपतचंद्र ही विजयनगर साम्राज्य, दक्षिणेकडचं राज्य, हम्पी आणि त्यांचा हरवलेला खजिना आणि त्याचा वेरूळशी संबंध. फक्त म्हणजे दोन्हीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि खजिना ह्या 2 गोष्टी साम्य आहेत. पण शोधमधील खजिना हा सुरतेचा आहे आणि प्रतिपतचंद्रमधील खजिना हा विजयनगर साम्राज्याचा आहे. पण त्यांनी पण शोधमध्ये पण अतिशय छान पद्धतीने लिहिलेलं आहे की त्या काळातील खजिना आणि आजच्या काळातील घडत असलेली घटना.